प्रास्ताविक व्यक्त करत आहेत। नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून आपण हा जो भव्य मेळावा बोलवला आणि भारतभर जो आपला मराठी बांधव, ज्याला आपण पूर्वी गलाई बांधव म्हणत होतो, पण ते आता बंद करायचं आहे। आपण आजपासून आपल्याला मायक्रो रिफायनर्स म्हणायचं आहे। मायक्रोमध्ये आपण जातो आहे, लहान व्यवसायाला मायक्रो व्यवसायामध्ये आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आपण आता मायक्रो व्यावसायिक सगळे आहोत। तर ह्या संस्थेच्या माध्यमातून आज ह्या मेळाव्याचं रूपांतर झालं। त्या मेळाव्यासाठी आज 2 ते 2.5 महिन्यापासून आपण सगळ्या भारतभर दौरे काढले, सगळ्या संघटना एकत्र बोलवल्या आणि हा महामेळावा, मोठा मेळावा घेतला। आणि ह्या मेळाव्यासाठी आपण आपल्या संबंधित मंत्र्यांना, आपल्या खासदारांना, आपल्या माजी खासदारांना हे सगळ्यांना आमंत्रित केलं। आणि हा मेळाव्याचं एक कारण म्हणजे महत्त्वाचं होतं की ज्या संबंधित आपली कामं आहेत, जे मंत्रालय आपल्या संबंधित आहेत, त्या लोकांना आपण आज इथं बोलवलं आणि आपली त्यांची अडचण आहे त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। तर या मेळाव्याचं प्रस्ताव मी केलं, पण आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले जे पाहुणे मंडळी आहेत, तर पहिल्यांदा ह्या कार्यक्रमाची किंवा पाहुण्यांचं स्वागत करायच्या प्रथम आपल्या नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक कैलासवासी प्रतापदादा साळुंखे यांना स्मरूनच आपल्याला पुढं बोलावं लागेल। तर आजचे प्रमुख पाहुणे आज आपल्याकडे प्रल्हाद जोशी साहेब, उदय सामंत साहेब। तर जोशी साहेबांचा मगाशी निरोप आला आणि ते इंडोनेशियाला अचानक जावं लागलं म्हणून ते येऊ शकले नाहीत। त्यांचा निरोप आपल्याला आला आणि आमचं तुमचं एक डेलिगेशन मंडळ आम्हाला भेटायला या, तुमची काय माहिती, आमच्याकडून तुम्हाला काय पाहिजे त्यासाठी एक माहिती द्या म्हणून त्यांचा एक आपल्याला फोन आला। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय उदय सामंत साहेब, कॅबिनेट मंत्री, त्यांच्याकडे पोर्टफोलिओ उद्योग आहे, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य। आपणही त्यामध्ये त्यांचा आपल्याला फार मोठा उपयोग आणि त्यांच्या जबाबदारीने काम त्यांना सांगू शकणार आहे। तसेच आपल्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हेही आवर्जून या कार्यक्रमासाठी आले, तर त्यांचंही आपण इथं आवर्जून स्वागत केलं पाहिजे। विशाल पाटील साहेब, खासदार, आपल्या सांगली जिल्ह्याचे खासदार, ते इथं उपस्थित राहिलेले आहेत। संजय काका पाटील, माजी खासदार, तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। आमदार अरुण लाड साहेब आपल्यातनं मगाशी भेटून आपणाला गेले। तसेच दिलीप येळगावकर साहेब, माजी आमदार, आपल्या मायनी खटागाव मतदारसंघाचे, ते इथं उपस्थित आहेत। सुहास बाबर साहेब, आपले नेते, ते इथं उपस्थित आहेत। फतेहसिंग रांका साहेब आपल्यासाठी उपस्थित आहेत। माननीय श्री तानाजी पाटील साहेब आपल्याकडं येऊन गेले आणि काही लोकांचे आपल्याला फोन आले आणि आपण ह्या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या लोकांचं आपलं मत त्यांच्यासमोर मांडायचं। तर त्यांनी काही लोकांनी आपल्याला तुमचं म्हणणं काय आहे, काय आम्हाला तुमचं एक मंडळ आम्हाला भेटून जावा, तुमचं एक पत्र आम्हाला द्या। तर मी आता सावंत साहेब असतील किंवा जयकुमार गोरे साहेब, आज प्रामुख्यानं आम्ही त्यांच्याकडे 2 वेळ गेलो, तर मी 100% आहे, मी आणायचा प्रयत्न माझा 100% राहील सावंत साहेबांना, असाही विचार झाला। जरा धीरज, जरा मी बोलतोय, जरा हे पाळा। तर नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असोसिएशन हे स्थापन झालं 2009 साली। आपणाला माहीत असावं, विशाखापट्टणम महाराष्ट्र मंडळचा 50वा सुवर्णजयंती कार्यक्रम होता आणि त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील किंवा आंध्र प्रदेशचे गव्हर्नर सुशीलकुमार शिंदे होते आणि मग आमदार दिलीप येळगावकर साहेब असतील, त्यावेळेला अनिल भाऊ कैलासवासी ते होते, प्रतापसिंह साळुंखे दादा होते, कैलासवासी पतंगराव कदम साहेब होते। ज्येष्ठ मंडळी सगळी आपण आंध्रमध्ये नेली
आणि 2005च्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की बाबा गलाई बांधवाला, म्हणजे आपण आत्ता गलाई म्हणतोय, मायक्रो रिफायनरीजवाल्यांचा एक प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे. हा प्लॅटफॉर्म झाल्याशिवाय आपलं कोण ऐकून घेणार नाही. त्यामुळं तिथं आपण जाहीर केलं आणि प्रतापदादा हे भारतातील आपल्या मायक्रो रिफायनरीचे सोन्या व्यवसायाच्या मध्ये असणारे प्रामुख्यानं नाव. मग तिथं दुसरं कोणाच्या मार्गदर्शनाखाली होणार नाही आणि काम जमणार नाही. म्हणून दादांना आपण आग्रहाचं निमंत्रण केलं की तुमच्या माध्यमातून ही संस्था उभं राहिली पाहिजे. मग आपली पुन्हा कोईमतूरला मिटिंग झाली, शेलमला मिटिंग झाली आणि आखरी छत्तीसगडच्या मिटिंगमध्ये इथं आता बबनराव दबडे साहेब उपस्थित, अशोक जाधव साहेब आहेत, ते त्यावेळेचे तिथले अध्यक्ष होते छत्तीसगड असोसिएशनचे. तर त्यांच्या माध्यमातून शेवटचा फायनल निर्णय झाला की आपला प्लॅटफॉर्म निर्माण केला पाहिजे, आपली एक संघटना केली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ही संघटनेचा निर्णय झाला आणि आपण लगेच 2009ला एक मोठी मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये भारतातून आलेल्या सगळ्या मायक्रो रिफायनर्स, आपले जे बांधव आहेत, व्यापारी आहेत, त्यांना एकत्र केलं आणि ही संस्था स्थापन केली. आता या संस्थेनं ह्या जवळजवळ 15 ते 16 वर्षामध्ये जे काम केलं ते आपल्याला माहिती पाहिजे की आपण पहिल्यांदा या संस्थेच्या माध्यमातून देशभर दौरा काढला. दादा आमच्याबरोबर होते. ज्या त्या भागामध्ये असणारा वेगळे वेगळे प्रश्न असतील, रिफायनर बांधवांचे प्रश्न असतील किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांचे प्रश्न असतील, अशा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा मोठ्या प्रमाणावर दौरा काढला. त्या माध्यमातून सातत्यानं काम करत आलो. आमच्या महिला एकत्र याव्यात, त्यांचं कुठंतरी एकत्रीकरण झालं पाहिजे समाजाबरोबर, म्हणून आम्ही महिला समिती एक निर्माण केली. त्याच्या अध्यक्षा आज आपल्या आनंदी शंकर पवार ताई आहेत. तर मला वाटतं त्यांनीसुद्धा वर आलं तर बरं होईल, महिला कोण नाहीत म्हणून बोलवलं नाही, ताई यावरती. तर त्यांच्या माध्यमातून आपण महिलांचं एकत्रीकरण केलं. आज ह्या नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असोसिएशनच्या ह्या मोठ्या मेळाव्यातून आपणाला सांगावंसं वाटतं की आपणाला हा मायक्रोवालेसनी कुठं जमेत धरलेलं नव्हतं. आपल्या या मायक्रो रिफायनरीज किंवा छोटा व्यापार करणारा ज्वेलर्सवाला असेल, त्यांना आपण कुठंही जमेत धरलेलं नव्हतं. तर ह्या लोकांना शासनानंच कुठं जमेत धरलं नाही. मग त्याच्यावर आपला प्रक्रिया झाली. मग तुम्हाला कशासाठी या महाराष्ट्रीयन लोकांना हे समाविष्ट करून घ्यायचं, त्याला नियम कायदे वेगळे वेगळे लागू झाले सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि अशा पद्धतीनं आपणाला वगळलं गेलं. मग आम्ही त्या संघटनेत गेल्याशिवाय ह्या मायक्रो रिफायनर्सवाल्यांचं किंवा आपल्या सोना चांदी व्यवसाय करणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांचं कुठलंही काम होणार नाही, व्यवसाय उद्ध्वस्त होतील. यासाठी आपण त्यावेळेस खासदार होते संजय काका पाटील, आपण त्यांना विनंती केली की काका आमचं हे प्रतिनिधित्व पाहिजे. काय केरळची लोक आहेत, मोठी लोक आहेत, ते 150 किलो 200 किलो सोनं प्युअर करतात आणि मग या लहान लोकांना कसं जगवायचं. हा तर 100 वर्षाच्या पूर्वीचा व्यवसाय आणि पुन्हा तुम्ही नियम अटी लागू करायला लागला की जिल्ह्याला एक रिफायनरी काढा, मोठ्या शहरातनी काढा. मग जिथं नगरपालिका आहे, जिथं तुमचं म्हणजे ग्रामपंचायत आहे, त्या स्तरावरनं आमची लोक 100 वर्षापासून अधिक काम करतात. त्या लोकांनी कुठं जायचं. लाखो लोक आहेत. मी आपला उल्लेख केलेला आहे सांगली, सातारा आणि सांगली, सातारा आणि सोलापूर यातले दुष्काळी तालुक्यातले लोक लाखो लोक ह्या उद्योगामध्ये आहेत. तर ह्या लोकांचं रक्षण कसं करायचं. तुम्ही मायक्रो रिफायनरीच्या म्हणजे माध्यमातून जिल्ह्यातने जर रिफायनरी लावायला लागला, तिथं व्यापाऱ्यांनी जाऊन सोनं बदलायचं. हे व्यापारी बी आमच्या मायक्रो रिफायनरीतनं त्यामध्ये गेलेले आहेत. तर ह्या लोकांनी त्या सिटीमध्ये जाऊन आपलं सोनं बदलून तिथे एचवडी करून ते सोनं परत आणणं शक्य आहे का. आता मला सांगा, विट्याचा व्यापारी जर कोल्हापूरला जायचं आणि रोज सोनं बदलून आणायचं, त्याला सिक्युरिटी कोण देणार. मग विट्यातला असणारा आपणाला रिफायनर बांधव काय करणार. ह्या लोकांचं काय करायचं.
हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि मग आपण त्यातनं एक त्यांना आपल्या जेम्स ज्वेलर्स, नॅशनल जेम्स ज्वेलर्समध्ये सतीश साहेबांची नियुक्ती, त्याचं खरंच श्रेय जात आहे संजय काका पाटील यांना. तुम्ही काकांच्या बद्दल एक टाळे वाजवाय हरकत नाही. आणि आत्ता जबाबदारी आम्ही विशाल पाटलांच्यावर देणार आहे. आम्हाला अशाच टाळ्या पुन्हा मिळायला पाहिजेत. कारण असं आहे, ठीक, कारण असं आहे विशालदादा, काकाने काम केले, काका बी आमच्यावर आता पळते. त्याचा आठवडा झाला मी जोशी साहेबांना बोलवायसाठी काकाने अतिशय प्रयत्न केले. आणि काकांचं कौतुक मी बघितलं की काका उपलब्ध राहतात. मला सुहास भैयांचं मी कौतुक वाटलं की सकाळी 2 तास ते उपलब्ध राहतात. दादा बी आपले उपलब्ध राहत असतील. पण असं मला काय म्हणायचं आहे की आता तो विषय लांबचा आहे. आमचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. जो भारतात असणारा आमचा जो मायक्रो रिफायनर्स, म्हणजे थोडक्यात कंसात गलाई बांधव म्हणतो, तो आज सगळ्या भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे. अदर कंट्री दुबईमध्ये आहे, बांगलादेशमध्ये आहे, श्रीलंकेत आहे. तर हे आपल्या भारतात असणारा माणूस कसा वाचला पाहिजे, त्याला तुम्ही जर बंधनं गाठली तर तो माणूस स्थानिक पातळीवर 100-200 किलो पकवत नाही, तो 100-200 ग्रामवर जगतोय, तेवढं काम करतोय. आणि एका जर बांधवाच्या मागे जर 10 लोक असली, 10 माणसं असली कुटुंबात, आज 10 लाखाच्या लोक हे झाले. तर ह्या लोकांचं काय करायचं? ते लोक जर गावाकडे आले तर नेते मंडळीने काय करायचं? त्यांना कसं जगवायचं? जो आज 100 वर्षाचा पूर्वीचा माणूस तिथं गेला आणि त्यानं या सुरुवात केली, जे आज आपण सगळ्या भारतात स्वाभिमानाने सांगतोय. कुठल्या बी गावात मंत्री जाऊ देत, गव्हर्नर जाऊ देत, मुख्यमंत्री जाऊ देत, कुठल्याही देशातल्या कान्याकोपऱ्यात जावा, आमचा रिफायनर बांधव तिथं हजर आहे, मायक्रो रिफायनर बांधव तुमच्या स्वागताला हजर आहे. तुम्ही देणगीला जावा, देवळाही देणगीला जावा, नाही तर तुम्ही दौऱ्यात नुसत्या जावा, तुमच्या स्वागताला आम्ही हजर आहे तिथं. आमचा अगदी काश्मीरला तुम्ही जावा, पण तुमची गाठ घ्यायला तो येणारच. आणि तो गावाकडे आला की त्यांच्या लग्नात तुम्ही जायलाच पाहिजे, त्यांचा एक हट्ट असतो. अशी आमची जे रिफायनर बांधवस आहेत, मायक्रो रिफायनर बांधवस असतील, आज आमच्या लोकांच्यावर आले असतं. तर आता आमचं डिमांड काय? आमचा डिमांड असा आहे की ज्या मार्केटमध्ये सोन्याचा व्यापार जिथं चालतो तिथं आमच्या मायक्रो बांधवांना, म्हणजे गलाई बांधव जे आम्ही म्हणतो, त्यांना तिथंच लायसन मिळालं पाहिजे सोनं मेल्ट करायचं आणि प्युअर करायचं. कारण असं की हे छोटं मार्केट असं असतंय, तिथे एक सांगलीच आपली धरूया. सांगली मार्केटमध्ये आपले सगळे रिफायनर सांगली मार्केटमध्ये आहेत दादा, तासगावचे तासगावमध्ये आहेत, विट्यातले विट्यात आहेत. काय आहेत तर तुम्ही मराठी आहे ना आम्ही मराठी आहे. पण हे जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर त्या लोकांचं डॉमिनेशन असते. सावंतसाहेब, हे अतिशय लक्षात घ्यायची गोष्ट आहे. त्या लोकांचं डॉमिनेशन असते ना आपली 10-20 लोक असतात, त्यांच्या पुढे आपलं काय चालत नाही. मग त्यावेळेला आपल्याला त्या मार्केटात जगता आलं पाहिजे, त्या मार्केटामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. ते आमचं डिमांड आहे की आम्हाला तिथं लायसन्स मिळाव्यात. दुसरं, केंद्र शासनाकडून व्यवसायासाठी जे अनुदान मिळते, आमची कॅटेगरीसुद्धा त्यामध्ये घाला. आम्हाला रिफायनर बांधवांना अनुदान काय तर मिळू द्या, आमच्या मशिनरीसाठी सुद्धा असणारं अनुदान मिळू द्या. हे आम्ही त्यामध्ये तुम्हाला सावंतसाहेब कळवतो, आपण वरती कळवाल. आणि जे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा सगळं भारत देशाचा आहे. विशालदादांनी बहुतेक हा मुद्दा उठवले, पुन्हा सगळ्यांनी उठवलेला आहे. रंकासाहेबांची सकाळी माझी चर्चा झाली. कलम 411 चोरीच्या केसेस बरोबर आहे, घेतलं तर दिलं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नसतो. पण ज्यानं घेतलंच नाही, रिफायनर बांधायला उचलून न्यायचा, त्याला मारहाण करायची, त्याचं 22 तोळं घ्यायचं आणि त्याचं उद्ध्वस्त करून टाकायचं आणि त्यानं सगळं विकून गावाकडे यायचं. हे ज्या कुठं संशोधन विशालदादा झालं पाहिजे. विशालदादा आपल्याला एक विनंती आहे, त्यानं लक्ष दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे 411चं जे कलम आहे त्यामध्ये सगळ्या मोठ्या लोकांना त्रास झाला तर सोसल, पण सामान्य मायक्रो रिफायनरवाल्याला तो जर त्रास झाला त्याला गाव सोडून जायला लागतं. हे एक महत्त्वाचा विषय आहे, ते बघायला पाहिजे तुम्ही. तिसरं आमचं मत काय आहे, सोने चांदी व्यवसाय मशिनरीसाठी आज बँका कर्ज देत नाहीत, कुठलीही बँक देत नाही. रंकासाहेबांनी मगाशीच सांगितलं तुमची फाईल क्लिअर ठेवा. तर ठीक आहे, फाईल आपली क्लिअर ठेवूया,
पण ते 100-200 ग्रामचा व्यापार करणार, त्याची फाईल किती आणि त्याला कर्ज किती लागणार, त्याला बाकी सिक्युरिटी घेऊन द्या ना, त्याला मशिनरी खरेदीसाठी द्या. ती बँकांसाठी सूचना तुम्ही दिली पाहिजे. आमच्या सोन्या चांदी जे काही ज्वेलर छोटी घालत असेल त्याची प्रॉपर्टी बाकीची प्रॉपर्टी तारण घ्या आणि त्यांना कर्ज द्या. हे आपण त्याच्याविषयी आपण विचारात घेतलं पाहिजे. कारण असं की तर आपण ही लोक जगतील, नाहीतर आपणाला आपला मार्ग कुठलासुद्धा शिल्लक राहिलेला नाही. आणि आपण ज्या उद्देशानं आजचा हा मेळावा भरवला त्या उद्देश आपण आपले खासदार, माजी खासदार आणि आपले मंत्री उदय सामंत साहेब असतील, जयकुमार गोरे साहेब असतील, आता रुलिंगमध्ये आपण आहात. तुमच्याशिवाय आमचा आवाज कोण उठवणार? एक देण्यात ठेवा, हा गलाय बांधव म्हणजे फक्त इथल्या आमदार खासदारांना माहीत आहे, सांगली जिल्ह्यातल्या माहीत आहे, एक शरद पवार साहेबांना माहीत आहे सगळं. पण प्रश्न असा आहे की भारत देशातल्या मोठ्या खासदारांना, आमदारांना काय माहीत आहे? तर आम्ही आता मायक्रो रिफायनर्स म्हणतोय, आमचा उल्लेख त्यामध्ये झालेला आहे. तर आमचा आवाज तुम्ही उठवावा. आम्ही आता ही 5 डिमांड तुमच्यासमोर केलेले आहेत, ते आमचे प्रश्न सुटले पाहिजेत. आम्हाला त्यासाठी जे मदत लागेल ती करावी. आणि आज तुम्ही इथं आमच्यामध्ये आला, आमचं ऐकून घेतलं आणि हे केंद्रापर्यंत जाईल आणि आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल अशी आशा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.